Dear student, last lecture we have seen about vibrations of air column in a pipe open at both end and closed at one end with the end correction आपण काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाईप क्लोज राईट वन एंड असेल तर आपल्याला काय सांगता येतं ऑड हार्मोनिक सारप्रेशन सांगता येतं आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर ऑल हार्मोनिक सारप्रेशन. आता vibrations produced in the string. If we held a string within a rigid to rigid support, दोन रिजिड सपोर्ट मध्ये आपण हे स्ट्रिंग काय केलेले पाडलेले आहे. त्याचा आता T इज द टेन्शन आहे, M इज द मास पर युनिट लेंथ सांगतो किंवा त्याला आपण लिनियर डेन्सिटी सांगतो. ज्या वेळेस आपण ह्या स्ट्रेसर स्ट्रिंगवर काय आहे टेन्शन T अप्लाय झालेला आहे त्याच्यामुळे काय होतं ड्यू टू स्ट्रेचिंग इट इज मेड व्हायब्रेट बाय प्लकिंग. शेंटला घरातून सोडून द्यायचं. व्हायब्रेशन्स आर प्रोड्युस्ड, ट्रान्सवर्स व्हायब्रेशन्स आर प्रोड्युस्ड ऑन द स्ट्रिंग. When it reaches to the rigid support or fixed end of the string, it will be reflected with a change in phase by reflection. That is phase in change किंवा चेंज किती होतो पाय रेडियन होतो. म्हणजे क्रस्ट असलेला ट्रप मिळतं आणि ट्रप असलेला क्रस्ट मिळतं. म्हणजे फेज चेंज किती झालेला तिथं पाय रेडियनचा फेज चेंज झालेला आहे. आता इथं आपल्याला दिस इज ए रिफ्लेक्टेड वेव्ह आणि दिस इज द इन्सिडेंट वेव्ह. ह्या दोन्हीचं इंटरफरन्स झालेलं आहे. ड्यू टू इंटरफरन्स वी गेट ए स्टेशनरी वेव्ह विच व्हायब्रेट्स विथ बाउंड्री कंडिशन. म्हणजे काय सांगता येतं आपल्याला इथं हे नोड्स आहेत आणि हे अँटी नोड आहे. अशा प्रकारे स्ट्रिंग व्हायब्रेट होते विथ द डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. This string can vibrate in a different modes of vibration. म्हणजे काय आहे स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन डिफरंट वेज. त्याला आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन. द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन डिफरंट वेज. त्याला आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर वी सी इन फिगर देर आर 3 figures A, B, C. This is the simplest mode of vibration आहे. त्यामध्ये एक लूप फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट मध्ये आपल्याला 2 लूप फॉर्म झालेले आहेत. नेक्स्ट मध्ये आपल्याला 3 लूप फॉर्म झालेलं आहे. आता सिम्पलेस्ट मोड मध्ये आपण पाहत असताना काय सांगता येतं 1 लूप इज फॉर्म. काय आपल्याला एक लूप फॉर्म झालेला आहे विच इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. त्याला आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. आणि सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपण जर इन्सिडंट वेव्ह पाहिजे तर काय आहे दिस इज द हाफ पार्ट ऑफ वेव्हलेंथ आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं एन बरोबर λ/2. दिस इज द vibrating length of the string सांगता येतं and this is the length of loop सांगता येतं. Therefore length of loop is equal to काय सांगता येतं L is equal to λ/2 किंवा λ is equal to 2L. This is the wavelength मध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि आपल्याला काय माहित आहे V इज इक्वल टू L λ/L. V इज द स्पीड आहे, N इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आहे आणि λ इज द वेव्हलेंथ आहे. ह्याच्यावर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येतं N बरोबर V अपॉन λ. लॅम्बडाची किंमत 2L काढलेली आहे आणि स्पीड काय सांगता येतं V बरोबर स्क्वेअर रूट T डिवायडेड बाय M. म्हणजेच आपल्याला is equal to square root T divided by M divided by 2L. म्हणजेच इथं आपल्याला 1/2L square root T divided by M. This is the simplest frequency आहे. काय लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे with which string can vibrate होते. ह्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो किंवा दिस इज द
फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे आपण काय म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो फर्स्ट हार्मोनिक. हे आपण ए फिगर मध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये इन्सिडेंट वेव्ह काय आहे फक्त हाफ पार्ट आहे. आता वी कॅन व्हायब्रेट द स्ट्रिंग इन सच ए वे दॅट देयर आर 2 लूप्स आर फॉर्म्ड. आता 2 लूप्स म्हणल्यानंतर आपल्याला काय सांगता येतं 3 नोट्स आणि 2 अँटी नोट्स याला आपण काय म्हणतो 2 लूप्स आर फॉर्म्ड. ह्याच्यामध्ये फिरते हे नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय सांगता येतं लेंथ ऑफ लूप बरोबर काय सांगता येतं लेंथ ऑफ लूप बरोबर आपल्याला पुन्हा इथं काय सांगता येईल लॅम्बडा 1/2 किंवा L भागिले 2 विच इज द हाफ पार्ट. बघा लेंथ ऑफ लूप काय झाली हाफ द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आली म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं देअरफॉर L इज इक्वल टू लॅम्बडा 1 सांगतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर जसं आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन V बरोबर N बरोबर काय सांगता येतं V अपॉन लॅम्बडा 1 N1 इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 1. आता इथं आपल्याला V ची किंमत स्क्वेअर रूट T डिवाइडेड बाय M डिवाइडेड बाय L किंवा याला आपण आणि N1 बरोबर 1/L स्क्वेअर रूट T डिवाइडेड बाय M सांगता येतं किंवा याला आपण असंही मानू शकतो रिअरेंजमेंट करू शकतो 2 × 1/2 L 2 गुणलं 2 भागलं काही फरक पडत नाही म्हणून आपल्याला काय सांगता येतं. आता एवढा भाग पाहिला तर आपल्याला दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच आपल्याला N1 बरोबर काय सांगता येतं 2N सांगता येतं. ह्याला आपण सेकंड हार्मोनिक्स म्हणतो किंवा फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. काय आहे दिस इज द सेकंड हार्मोनिक्स ऑर फर्स्ट ओव्हरटोन आहे. आयशोन फिगर P झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिगर C कडे पाहत असताना आपल्याला हाऊ मेनी लूप्स आर फॉर्म्ड 3 लूप्स आर फॉर्म्ड. आता ह्या लूप्स मध्ये बघा हे नोड आहे हे नोड आहे हे नोड आहे आणि हे नोड आहे. हे अँटी नोड हे अँटी नोड आणि हे अँटी नोड म्हणजे काय in the next mode of vibration we get 4 nodes and 3 anti-nodes in which you get 3 loops. आपल्याला काय मिळतं 3 loops आपल्याला फॉर्म झालेले आहेत आणि ह्याची लेंथ जर आपण पाहू लागलो तर आता बघा एका लूपची लेंथ पाहिलं तर काय झालं λ/2 आहे. असे किती आहेत 3 भाग आहेत म्हणजे काय येतं λ/2 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 असं काय होतं 3 λ/2 मिळू शकतं. म्हणजेच आपल्याला लेंथचे किती भाग झाले तर 3 भाग झालेले आहेत. एक भाग काय असला देअरफॉर लेंथ ऑफ लूप इज इक्वल टू काय सांगता येतं लेंथ ऑफ लूप पाहू लागलो बघा आपण लूप म्हणजे एवढा भाग आहे. एवढा भाग किती आहे λ/2/2. हे किती भाग आहे लेंथचा L/3 म्हणजे आपल्याला λ2 बरोबर काय सांगता येतं 2/3L सांगता येतं. किती सांगता येतं 2/3L. दिस इज द वेव्हलेंथ सांगता येतं. त्याच्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काढायचे आहे. देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन N2 इज इक्वल टू V अपॉन λ2. आता इथं काय सांगता येईल V ची किंमत स्क्वेअर रूट T डिवाइडेड बाय M लॅम्बडाची किंमत 2/3L म्हणजेच N2 बरोबर आपल्याला 3 गुणिले 1/2L स्क्वेअर रूट T डिवाइडेड बाय M. पुन्हा याची किंमत आपल्याला N सांगता येते म्हणजे N2 बरोबर आपल्याला काय सांगता येतं 3N. ह्याला आपण थर्ड हार्मोनिक्स म्हणतो किंवा सेकंड ओव्हरटोन म्हणतो. काय म्हणतो थर्ड हार्मोनिक्स ऑफ सेकंड ओव्हरटोन म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं हायर मोड्स. आता इथं किती घेतला आपण 3 डिफरंट वेज मध्ये झालेले आहेत पण आपण इथं 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर दिस स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन सच ए वे दॅट वी गेट
4 लूप्स, 5 लूप्स, 6 लूप्स अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येतं, जर फ्रिक्वेन्सीज आर काय सांगता येतं 4n, 5n, 6n सो ऑन. आता आपण अशा प्रकारे स्ट्रिंग व्हायब्रेट करू शकतो. म्हणजेच आपल्याला इथं काय सांगता येतं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. काय तर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. That is NP is equal to काय सांगता येईल PN. P बरोबर काय सांगता येतं P is equal to 1, 2, 3. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं when string can vibrate within 2 rigid supports there we get all harmonics. काय मिळतं आपल्याला सगळेच हार्मोनिक्स आपल्याला मिळतात. अशा प्रकारे आपण व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड इन स्ट्रिंग ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतात ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. Next we see laws of vibrating string. आता laws of vibrating string पाहत असताना laws of vibrating string सांगत असताना आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन जर पाठ असेल तर आपण ह्याच्यावरून सगळेच लॉज आपण सांगू शकतो. कोणते लॉज ऑफ लेंथ आहे, लॉज ऑफ टेन्शन आहे, लॉज ऑफ मास आहे. म्हणजे 3 प्रकारचे लॉज आपल्याला इथं सांगता येतात. कशावरून ह्या इक्वेशन वरून. बघा कोणता इक्वेशन, दिस इज द इक्वेशन ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्याच्यामध्ये 1/2L² भागिले m. आता ह्या इक्वेशन मध्ये पहिले तर आपल्याला 3 व्हेरिएबल्स आहेत, लेंथ, टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ आहे. या म्हणजे काय मास पर युनिट लेंथ आहे, त्याला आपण लिनियर डेन्सिटी म्हणतो. आता याच्यामध्ये जर कोणतेही 2 कॉन्स्टंट ठेवल्या, कोणतेही 2 क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवल्या तर तिसरी व्हॅरीज विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सांगता येतं. आता याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ आहे. पहिला काय आहे लॉ ऑफ लेंथ आहे. आता ह्या लॉ ऑफ लेंथ मध्ये आपण काय सांगू शकतो, बघा इक्वेशन काय आहे n इज इक्वल टू 1/2L² डिवायडेड बाय f. म्हणजेच आपल्याला रिलेशन कशाचं सांगायचं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग लेंथ. आता उरलेल्या 2 क्वांटिटी कोणत्या येतात टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ. जर आता एक कॉन्स्टंट ठेवले तर काय सांगता येतं इफ T and M are constant. Therefore आपण काय सांगू शकतो मग n बरोबर 1/L इंटू कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला therefore n is inversely proportional to the balancing length. काय सांगता येतं n is inversely proportional to vibrating length आहे. केव्हा आहे If and if कंडिशन काय येतं टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट असतील तर आपल्याला इथं काय सांगता येतं फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग if T and M are constant. This is the first law of vibrating string झाला. फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग झालं. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला दुसरा लॉ सांगता येतात. दुसरा लॉ सांगत असताना आपल्याला काय सांगता येईल लॉ ऑफ टेन्शन आहे. लॉ ऑफ टेन्शन. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर फॉर्म्युला हे महत्वाचा आहे आपल्याकडे 1/2L² डिवायडेड बाय m.
आता आपण कशातलं रिलेशन पाहतो, प्रोपोर्शनॅलिटी कशातली पाहतो, टेन्शन आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. राहिल्या कोणत्या क्वांटिटी मग आता लेंथ आणि मास पर युनिट लेंथ. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, इफ L and M are constant. बघा, लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगता येतं, N इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू स्क्वेअर रूट टी. म्हणजे काय सांगता येते, देअरफॉर N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. बघा, if L and M are constant. फॉर्म्युला पाठ असेल तर आपल्याला लगेच सांगता येऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगता येतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ L and M are कॉन्स्टंट. त्याच्यानंतर तिसरा लॉ सांगता येतं. तिसरा लॉ याच्यावर आपल्याला सांगता येईल, काय सांगता येतं, थर्ड लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ आहे किंवा लिनियर डेन्सिटी मध्ये त्याला आपण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ. आता ह्याच्यासाठी देखील आपल्याला हा फॉर्म्युला काय, 1/2L स्क्वेअर रूट टी डिवायडेड बाय M. आता कशाचा संबंध पाहतो आपण, M आणि T मधलं. मग त्याच्यासाठी आपण काय करतोय, इफ L and T आर कॉन्स्टंट. हे दोन जर कॉन्स्टंट ठेवलं तर आपल्याला रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी काय सांगता येतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड मास पर युनिट लेंथ सांगता येतं. मास पर युनिट लेंथ. आता याच्यावर आपल्याला काय सांगता येईल, बघा, N इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/square root M. Therefore, N is inversely proportional to the square root of linear density किंवा mass per unit length if आहे L and T are constant. हे अशा प्रकारे आपल्या इथं काय सांगता येते, थ्री लॉज ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सांगता येतात. पहिला काय, लॉ ऑफ लेंथ आहे, लॉ ऑफ टेन्शन आहे, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी आहे. त्याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. आता हेच आपण बघा, आता मास पर युनिट लेंथ म्हणजे त्याला आपण लिनियर डेन्सिटी म्हणतो. तर आता हे आपण आपल्याला माहित आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॅल्यूम. बघा काय, डेन्सिटी बरोबर मास पर युनिट व्हॅल्यूम आहे. देअरफॉर M बरोबर काय सांगता येतं आपल्याला इथं, रो व्ही सांगता येतं, डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम आहे. आता व्हॅल्यूम म्हणजेच काय, स्ट्रिंग ऍक्ट्स ऍज अ सिलेंडर. व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर बरोबर काय सांगता येतं आपल्याला, पाय स्क्वेअर L वेअर आर इज द एरिया किंवा आर इज द रेडियस ऑफ वायर आणि L इज द लेंथ आहे. देअरफॉर M बरोबर आपल्याला काय सांगता येतं, रो पाय आर स्क्वेअर L हे सांगता येतं. आता इथं आपल्याला मास पर युनिट लेंथ म्हणजे इथं काय सांगता येतं आपल्याला, हे कॅपिटल M ठेवतो आपण इथं. म्हणजे तिथं आपल्याला मास अपॉन टोटल मास अपॉन व्हॅल्यूम म्हणजे तिथं हे काय झालं, मास मिळालं. देअरफॉर आता हे इकडे येऊन भागले झालं. देअरफॉर मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी बरोबर M बरोबर रो पाय आर स्क्वेअर. आता M ची किंमत आपण हे ठेवलं तर इथं काय मिळतं आपल्याला, N बरोबर कॉन्स्टंट इंटू 1/square रूट काय आहे, रो पाय आर स्क्वेअर आहे. रो आणि पाय कॉन्स्टंट आहेत म्हणून हे काय झालं पुन्हा, आणि
इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 बाय स्क्वेअर रूट आर स्क्वेअर असेल, किंवा ह्याला आपण काय होऊ शकतो, बरोबर कॉन्स्टंट इंटू 1 बाय आर म्हणजेच काय सांगता येतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ वायर किंवा व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग. अशा प्रकारे आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग सांगू शकतो. Thus the fundamental frequency of vibration of a string is inversely proportional to the, पहिलं काय सांगता येतं, रेडियस सांगता येतं, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी, स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. अशा प्रकारे आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग पाहिलेलं आहे. सोनोमीटर इट इज ए साऊंड बॉक्स. हा काय आहे, साऊंड बॉक्स आहे. ह्या बॉक्स मध्ये आपल्याला हॅलो वुडन बॉक्स आहे. बघा हे हॅलो वुडन बॉक्स आहे. ह्या हॅलो वुडन बॉक्स आपण काय करायचं, एका टेबलवर ठेवायचं. आता हॅलो वुडन बॉक्स म्हणजे आता हे आपण टेबलवर ठेवलेलं आहे. ह्याच्यावर आपण काय केलंय तर 2 होल्स केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं एक आपण हुक केलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण एक पुली आहे. ह्या पुलीवरून आपण काय करतो, पास हे स्ट्रिंग करतो. आपण हे काय करतो, इथं स्ट्रिंग पास करतो आणि हे स्ट्रिंग पास केल्यानंतर ह्याला आपण स्लॉटेड वेट्स लावतो. कारण तो स्लॉटेड वेट्स लावतो आणि हे स्लॉटेड वेट्स लावल्यानंतर अशा प्रकारे आपण स्लॉटेड वेट लावतो आणि हे टेबल आहे. या टेबलवर आपण मांडणी केलेली आहे. दिस इज ए सोनोमीटर आहे किंवा त्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो. काय म्हणतो, साऊंड बॉक्स म्हणतो. ह्याच्यामध्ये हॅलो रेक्टँग्युलर बॉक्स काय आहे, हॅलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे. इट इज यूज टू मेक प्रोड्यूस बाय व्हायब्रेटिंग गेट्स एम्प्लिफाईड. आपल्याला काय मिळतं, एम्प्लिफाईड साऊंड मिळतो. सो दॅट व्हायब्रेट साऊंड प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेटिंग गेट्स एम्प्लिफाईड. डिफरंट स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर बेस्ड ऑन द सोनोमीटर. ह्या सोनोमीटरच्या प्रिन्सिपलवर आपण डिफरंट स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आता स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आहे, आपल्या रोजच्या व्यवहारातलं किंवा आपण सहकार्यता पाहत असलेलं वीणा आहे, व्हायोलिन आहे, असे डिफरंट स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स विच आर बेस्ड ऑन द सोनोमीटर बॉक्सवर अवलंबून आहे. आता या सोनोमीटर बॉक्सवर आपण काय केलेलं आहे, बघा हे नाईप्ड एज्ड 2 आपण नाईप्ड एज ठेवले, ते पी आणि क्यू आहे. आणि ह्याच्यावर आपण काय केलेलं आहे, एक रायडर पेपर रायडर ठेवलेला आहे. काय केलं, पेपर रायडर ठेवलेला आहे. 2 ब्रिजेस पी अँड क्यू. बघा 2 ब्रिजेस आहेत, पी अँड क्यू अलॉंग विथ of the box which can be moved parallel to length. हे आपल्या मागं पुढं करता येतं. हे कशासाठी, आपल्याला बॅलन्सिंग लेंथ काढण्यासाठी आपण ते मागं पुढं करू शकतो. पॅरलल टू द लेंथ ऑफ द बॉक्स. हे मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. बघा हे मेटल वायर आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आता युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची काय आहे, मेटल वायर आहे विच इज अटॅच्ड टू ए स्लॉटेड वेट साइड.
cross section runs along length over bridges of bauxite. One end of this string is tied up, fixed with a hook. हुकला आहे आणि दुसरं काय आहे, passes over the पुलीवर पास झालेली आहे आणि दुसरा टोक which is attached by hanger by weights. बघा हे hanger by weights आहे. By changing weights, tension in the wire. बघा त्याच्यात आपण 500 ग्रॅमचे आपण वजन कमी जास्त करू शकतो, म्हणजेच टेन्शन इन द स्ट्रिंग आपण व्हॅरीज करू शकतो. आणि द ब्रिजेस विच चार्जेस व्हायब्रेटिंग लेंथ EB ऑफ द वायर. बघा इथं आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ EB काढता येतं. अशा प्रकारे आपल्याला लूप फॉर्मेशन झालेलं आढळलं हे आपण काढू शकतो. आता बाय प्लकिंग आर हेल्ड व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. इथे काय करतो आपण, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क धरायचं. व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क धरल्यानंतर काय होईल, वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस ट्रान्सवर्स वेव्हज व्हायचं. काय ट्रान्सवर्स वेव्हज आर प्रोड्युस्ड इन द वायर. Stationary waves are produced between the bridges. Transverse stationary waves are produced between the bridges due to reflection of the transverse wave at the bridges and their superposition. The portion EB gives vibrating length. Matching of frequency gives the large amplitude, that is gives resonance. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ पेपर रायडर. बघा पेपर रायडर आपण ठेवलेला आहे, त्याला आपण आर नाव दिलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ पेपर रायडर वी कॅन डिटरमाइन द व्हायब्रेटिंग लेंथ, दॅट इज द रेझोनन्स. म्हणजेच आपल्याला लार्ज अँप्लिट्यूड मिळतं. लार्ज अँप्लिट्यूड म्हणजेच काय मिळतं, आपल्याला अँप्लिफाईड साऊंड मिळतं. हे आपण काढू शकतो. द पेपर रायडर हॅपन्स टू बी द antinode and plies of wire. वायरवर उडून पडू शकतो. आता हेच आपण दिस सोनोमीटर. आता आपण सोनोमीटरचा उपयोग आपण 3 लॉज माहित करण्यासाठी किंवा व्हेरिफिकेशन ऑफ लॉज, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉज आपण माहित करण्यासाठी काय करतो, ह्या सोनोमीटरचा उपयोग करतो. आता युजेस ऑफ सोनोमीटर किंवा व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. Verification of laws of vibrating string. The verification of laws of vibrating string with the help of sonometer. आता व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे 3 लॉ आपल्याला माहित आहे. पहिला लॉ कोणता आहे, लॉ ऑफ लेंथ आहे. तशाच प्रकारे आपण पहिला व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ, दॅट इज लॉ ऑफ लेंथ म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो, फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ लेंथ म्हणतो. आता लॉ ऑफ लेंथ पाहत असताना आपल्याला आता याच्यामध्ये आपण पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, लॉ ऑफ लेंथ म्हणजे त्यामध्ये टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. आता सोनोमीटर आपल्याला माहित आहे, सोनोमीटरचं वायर बैठलेलं आहे आपण, बरोबर आहे. आता ज्यामध्ये काय
टेन्शन म्हणजे काय, लोड अटॅच केलेलं कॉन्स्टंट व्हायचं आणि एकच वायर वापरल्यामुळं मास पर युनिट लेंथ काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि वी आर गिव्हन डिफरंट सेट्स ऑफ ट्युनिंग फोर्क. सेट्स काढलेला आपल्याला 4-5 ट्युनिंग फोर्कचा सेट दिलेला आहे. म्हणजेच ह्या प्रत्येकासाठी म्हणजे काय झाला आता, N1, N2, N3 these are the काय आहे, सेट ऑफ ट्युनिंग फोर्क आहे. ह्या प्रत्येकासाठी आपण काय करायचं, व्हायब्रेटिंग लेंथ काढायचं. म्हणजेच करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ फॉर इच फ्रिक्वेन्सी किंवा ट्युनिंग फोर्क कॅन बी कॅल्क्युलेटर आफ्टर कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे, हा बघा, N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L3 इज इक्वल टू एक कॉन्स्टंट असतं आपल्याला सांगितलेलं आहे. याच्यावर कंडिशन काय, इफ टी अँड एम आर कॉन्स्टंट, म्हणजे काय सांगता येतं, दॅट इज NL इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याचा अर्थ काय होतं, N इनवर्सली प्रोपोर्शनल टू द vibrating length type fundamental frequency is inversely proportional to the vibrating length if T and M are constant. हे constant ठेवल्यानंतर आपल्याला N is inversely proportional to the vibrating length आहे. This is the first law of sonometer आहे, किंवा त्याला आपण काय समजू शकतो, law of length. with the help of सोनोमीटर वी कॅन प्रूव्ह केलेलं आहे. काय केलं, प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा लॉ आहे व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ. सेकंड लॉ किंवा त्याला आपण लॉ ऑफ टेन्शन म्हणतो. काय म्हणतो, लॉ ऑफ टेन्शन. आता याच्या आपल्याला लक्षात येतं लॉ ऑफ टेन्शन. आता त्या इक्वेशन मध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवायचं, लेंथ, बॅलन्सिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी हे जर तो कॉन्स्टंट ठेवलं तर इथं आपल्याला काय सांगता येतं, फॉर बघा आता N1 N2 N3 दिस आर द सेट ऑफ ट्युनिंग फोर्क दिलेला आहे. आणि ह्या प्रत्येकासाठी आपण करस्पॉन्डिंग टेन्शन काय केलं, व्हेरियस फ्रिक्वेन्सी साठी आपण काय केलं, टेन्शन माहित करून घेतलेलं आहे. बघा, पहिल्यासाठी T1 आहे, दुसऱ्यासाठी T2 आहे. नाउ वी कॅन प्रूव्ह थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किंवा लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. आता लिनियर डेन्सिटी म्हणजे काय आहे, मास पर युनिट लेंथ आहे. आता इथं आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग पाहत असताना N इज इक्वल टू 1/2L स्क्वेअर रूट T डिवाइडेड बाय M. दिस इज द फॉर्म्युला फॉर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये आपण 3 व्हेरिएबल म्हणजेच कोणतं, L, T आणि M. आता लॉ ऑफ लेंथ आपण प्रूव्ह केलेला आहे, लॉ ऑफ टेन्शन प्रूव्ह केलेला आहे. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 2 वायरची आवश्यकता आहे. किती, 2 वायर्स ऑफ डिफरंट मास पर युनिट लेंथ किंवा डिफरंट लिनियर डेन्सिटी, दॅट इज M1 and M2 आर द लिनियर डेन्सिटीज ऑफ 2 वायर्स. हे आपण घेतलेलं आहे. आणि आता याच्यासाठी आपण काय करायचं, फॉर मास किंवा लिनियर डेन्सिटी M1 वी टेक ए सुटेबल टेन्शन इन द and made to vibrate in unison with given tuning fork. The vibrating length L1 is determined. The vibrating length L1 is determined using same tuning fork. There is no change in tuning fork. Using same tuning fork, the balancing length L2 is determined for the
M2 साठी बॅलन्सिंग लेंथ आपण L2 काढलेला आहे अगोदरच्या प्रमाणेच आणि ह्याच्यावर आपण काय सांगितलेलं आहे इट इज ऑब्झर्वड दॅट स्क्वेअर रूट L1 स्क्वेअर रूट M1 इज इक्वल टू L2 स्क्वेअर रूट M2 इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. फर्स्ट लॉ मध्ये आपण काय पाहिलं बघा फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ आहे. तशाच प्रकारे आता लेंथच्या ऐवजी काय करायचं आपण N ठेवायचा N1 म्हणजे N1 स्क्वेअर रूट M1 म्हणजे इज इक्वल टू N2 स्क्वेअर रूट M2 म्हणजे त्याच्यावर काय सांगता येतं N1 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ M1 if L and T are constant म्हणजे याच्यावर आपल्याला काय सांगता येतं fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of linear density किंवा mass per unit length. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग व्हेरिफिकेशन केलेलं आहे. हे व्हेरिफिकेशन आता 3 लॉ आपण व्हेरिफिकेशन विथ हेल्प ऑफ सोनोमीटर बॉक्सचा उपयोग करून साऊंड बॉक्सचा उपयोग करून आपण प्रूव्ह केलेलं आहे.